पेपर फुटला. लाखो विद्यार्थ्यांच्या, कार्यरत शिक्षकांच्या, भावी शिक्षकांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली. सरकार परीक्षा घेण्यास सपशेल फेल ठरलं. एमपीएससीने परीक्षा घ्यावीच अशी मागणी जोर धरू लागली. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्या अशी सुद्धा मागणी डोकं वर करू लागली. पण हे काही नवीन नाही. महाराष्ट्रासारख्या, भारतासारख्या देशामध्ये पेपर फुटणं हे रोजचं झालंय. एक धड परीक्षा जर हे सरकार व्यवस्थित कंडक्ट करू शकत नसेल तर देश कसं चालवणार याच्यावरती क्वेश्चन मार्क निर्माण होतोय. काय चूक त्या उमेदवारांची, 6,125,000 उमेदवार. काहींनी आपली तिकीटं बुक केलेली आहेत, काही पेपरची रात्रंदिवस तयारी करत आहेत आणि काही करून परीक्षा पास व्हायला पाहिजे याच्यासाठी प्रामाणिकपणे पेपरला जाण्याच्या तयारीत असताना ऐनवेळी ठाणे भिवंडी येथे 3 इसमांना पकडलं गेलं. 4 पेपरचे सेट सापडले. टीईटी 2026. आता माझ्या मनामध्ये प्रश्न पडलाय की परीक्षा होणार कधी आणि परीक्षा घेणार कोण? प्रत्येक जण येईल, राजीनामा मागेल, कोणी सरकारवर दोष देईल, पण याच्यामध्ये नुकसान कोणाचं होतंय तर त्या उमेदवाराचं होतंय ज्यांनी खूप आस लावून ही परीक्षेमध्ये पास होण्याचं ठरवलं होतं. विशेषतः शिक्षकांच्या बाबतीमध्येच असं का होतंय हे कळायला मार्ग नाहीये. कोणतीही ड्युटी असू द्या, सगळीकडे शिक्षकाला चक्कीसारखं पिसिंग 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 काम चालू आहे. त्याच्यामध्ये लादलेली ही टीईटी. नीटचं उदाहरण खूप दूरचं नाहीये. 2 लाख उमेदवार रजिस्ट्रेशन करून परीक्षेलाच बसू शकले नाहीत. असंच माझ्या विद्यार्थ्यांचं, भावी शिक्षकांचं, कार्यरत शिक्षकांचे हजारो प्रॉब्लेम्स येणार आहेत. आणि 10 संधीमधल्या ऑलरेडी किती संधी निघून जाणार आहेत आणि त्यांच्यावरती टांगती तलवार असणार आहे कधीही सक्तीची रजा घेण्याची. मित्रांनो, सध्या परीक्षा परिषदेच्या उपायुक्त मॅडमनी सांगितलेलं आहे की या उमेदवारांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. पण टीईटी पेपर फुटी काही नवीन नाही. 2018-19 याच्यामध्ये हेच झालं होतं. आज ते उमेदवार शिक्षक म्हणून जॉईन आहे, त्यांच्यावरती FIR सुद्धा झाले, अधिकाऱ्यांवरती निलंबन झालं. उमेदवार सध्या शिक्षक म्हणून शिक्षक भरती अंतर्गत पवित्र पोर्टलद्वारे जॉईन सुद्धा झाले. या उमेदवारांना मोकाट सोडलं जात आहे. ही परीक्षा अजून 1 महिनाभर पुढे जाऊ शकते. पण पुन्हा असे पेपर फुटणार नाही. कशावरून? बरं, ही परीक्षा एमपीएससीने घ्यायचं म्हटलं तर सरकार ते अलाव करणार आहे का? आजवर प्रत्येक परीक्षा एमपीएससी मार्फतच घेण्यात यावी अशी मागणी पहिल्यापासून होते. तरी एमपीएससी कडे का सरकार देत नसेल? कारण हे सगळं खाजगीकरण आणि या परीक्षा घेणाऱ्या ज्या काही संस्था आहेत ना, हे जोपर्यंत थांबणार नाही ना, मग ती शिक्षक भरतीची पवित्र पोर्टल अंतर्गत घेण्यात येणारी IBPS मार्फत, TCS मार्फत परीक्षा असो, हे असंच होत राहणार. आजच पेपर फुटत नाहीत, याच्या अगोदर सुद्धा फुटले होते. आज पेपर फोडणारे महाराष्ट्रातले आहेत का? त्यातला 1 हरियाणाचा आहे, 2 बिहारचे, 3 आरोपींना आता अटक करण्यात आले. बोली किती होती? 1.5 करोडची बोली होती. पेपर घेण्यासाठी 1.5 करोडची बोली होती. म्हणजे तुम्ही विचार करा, ते नंतर खाली खाली शिक्षकांपर्यंत पोहोचेपर्यंत किती बोली असेल. तो ट्रॅप लावण्यात आला पोलिसांनी, वेळेवरती त्यांना पकडण्यात आलं. हे जर पकडलं नसतं तर प्रकरण असं दाबलं गेलं असतं. याच्या अगोदर सुद्धा असं नाहीये का दाबलं गेलं? म्हणजे सरकार पूर्णतः अपयशी ठरलेलं आहे. तरी सुद्धा जे टीईटी 2026 देतात आहे त्यांना मात्र 1 महिना अजून पुन्हा अभ्यास करण्याची संधी मिळालेली आहे आणि त्यांनी चांगला अभ्यास करावा. सरकारवरती विश्वास ठेवू नका. दादा भुसेंचा राजीनामा आम्ही स्वतः शिवयुनिटी मार्फत मागतोय. कारण सध्या गरज आहे कार्यक्षम शिक्षण मंत्र्यांची, कार्यक्षम आयुक्तांची. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझा थेट प्रश्न आहे. जर तुम्ही सबका साथ सबका विकास नारे लावून जर सत्ता मिळवली तर कुठे गेला विकास? आज एवढा गोंधळ सगळीकडे काय?
आज बऱ्यापैकी उमेदवार तुम्ही पाहिलं असेल, नीट नंतर बऱ्याच उमेदवारांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. आज उद्या ही पाळी टीईटी देणाऱ्या उमेदवारांवरती आली तर सरप्राईज वाटायला नको बरं का. मुख्यमंत्री साहेब, उद्देशाला तुम्ही याला जबाबदार असाल. आज तुम्ही पोलिसांना आदेश देता सखोल चौकशी करा. मी तुम्हाला विनंती करते, जिथे जिथे परीक्षा होतात त्यांची तुम्ही पहिल्यांदा एखादी बैठक घेत जा. परीक्षा पारदर्शक करा. हे पहिल्यांदा आदेश तुमच्याकडून जाऊ द्यात. कारण तुमचे जे काही मंत्री आयुक्त आहेत ना, ते करायला सपशेल फेल ठरलेत. आज आम्ही दादा भुसे यांचा राजीनामा मागतोय. उद्या तुमचा मागायची वेळ येऊन देऊ नका. एवढंच करा. सध्या उमेदवारांना ज्यांनी टीईटी 2026 दिलेली आहे त्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाहीये. आश्वासनं तर खूप आहेत तुमच्यासाठी. असं झालेलं आहे की तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळेल. जे कोण दोषी ठरतील ना त्यांच्यावरती मकोका लावायला हवा. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने. आजवर सरकारच्या धोरणावरती व्यक्त व्हावं एवढे आम्ही कधी विचार केला नव्हता, पण आता अति होतंय. प्रत्येक ठिकाणी उमेदवारांना, परीक्षार्थ्यांना, आमच्यासारख्या नौजवान उमेदवारांना का लढावं लागतंय? कारण सरकार अपयशी ठरतंय. आणि मला असं वाटतं, पालक म्हणून, विद्यार्थी म्हणून, शिक्षक म्हणून जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय ना तर शांत बसू नका. शांत बसलात अंत ठरलेला आहे. आज तुमची वेळ येणार नाही. आज शिक्षकांची वेळ आली, उद्या एक वेळ तुमची सुद्धा येईल. आपल्याला सवय झाली, जाऊ दे ना त्याचं जळतंय, मला काय होत नाही, पण एक वेळ आपली सुद्धा येणार आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद टीईटी परीक्षाचा पेपर जर फुटू शकतो तर शिक्षक भरतीची सुद्धा परीक्षा घेणार आहे. त्यांचा पेपर का फुटणार नाही हो? दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी आमची ठोस मागणी आहे. सर्व उमेदवारांना टीईटी 2026 ज्यांनी 28 जूनचा ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नसणार आहे. त्यांच्यासाठी लवकरच पुढच्या 8 दिवसामध्ये पुढची तारीख डिक्लेअर केली जाईल. आणि सध्या तरी म्हणजे ही जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे ती परीक्षा तरी परीक्षा परिषदेमार्फतच ऑफलाईन पद्धतीने घेतली जाईल. दोषी आहेत त्यांच्यावरती कार्यवाही होईल, SIT बसवली जाईल, अधिकाऱ्यांचं निलंबन होईल, पण मकोका लावून त्यांच्यावरती ठोस कठोर कारवाई जोपर्यंत केली जात नाही तोपर्यंत सगळं फेल आहे. ज्या शिक्षकांना नेहमीच गृहीत धरलं जातं, कुठलीही ड्युटी असू द्या, कुठलंही काम असू द्या, कुत्री मोजण्याचं काम, काउंटिंग, ते शिक्षकांना दिलं जातं. ही महाराष्ट्राची अवस्था आहे. आणि हे शिक्षक उद्याचं भविष्य घडवणार आहेत. झेडपीच्या शिक्षकांची तर अशी बेकार अवस्था आहे. खिचडी भातामध्ये किती ग्रॅम जिरं मोहरी टाकायची आणि कमी पडली तरी सुद्धा त्याचं रिझन द्यावं लागतं. समित्यावर समित्या आत्ता कुठं कमी केलेत याच्यावरती कोणीच बोलायला तयार नाही. आजचा जर शिक्षक सुरक्षित नसेल ना तर उद्याची भविष्य पिढी सुरक्षित असूच शकणार नाही. मित्रांनो, परीक्षेची तुम्ही तयारी करा. जे परीक्षार्थी आहेत त्यांनी अजिबात सुद्धा स्वतःचा आत्मविश्वास डळमळू देऊ नका. कारण शेवटी पास झाल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. पुढच्या 8 दिवसामध्ये नोटिफिकेशन येईल. या मंथ एंड पर्यंत सर्वच क्लिअर होईल आणि 1 महिन्यामध्ये पुन्हा हीच परीक्षा कंडक्ट केली जाईल. वेळ बदलेल, आपण विसरू, परंतु तुम्ही विसरून द्यायचं नाही. सरकारला जाब विचारलाच पाहिजे. दादा भुसे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. माननीय मुख्यमंत्री यांनी याच्यामध्ये लक्ष घालून पारदर्शक सखोल चौकशीच करून भागणार नाही. त्या उमेदवारांना न्याय मिळणार नाही. इथून पुढे प्रत्येक परीक्षेमध्ये स्वतः हस्तक्षेप करून कारवाई केली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? व्यक्त व्हा, बोलायला शिका, नाहीतर आपली वाट लावायला सगळे बसलेच आहेत.